क्रूरतेचा कळस पत्नीने पतीच्या केअरटेकर सोबतच ठेवले शारीरिक संबंध आणि मग दिव्यांग पतीसोबत तिने गेल्या काही वर्षापासून विवाह बाह्य संबंधाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पहिले नात्यामध्ये विश्वासघात, दोघा तिसरा आणि पुढे अशा घटनांमधून गुन्ह्याची घटना अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिव्यांग पतीची काळजी घेण्यासाठी घरात केअरटेकर ठेवा खरा, पण तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नाही तर या बॉयफ्रेंडच्या मदतीने आपल्या पतीला गुलामासारखं वागवलं. तब्बल 4 वर्षे तिने दिव्यांग पतीचा छळ केला. 49 वर्षीय स्वरा समरसेट हाऊसचे टॉम समरसेट या दिव्यांग व्यक्तीशी लग्न केले. लग्नानंतर दोघांची सुखी संसार सुरू होता. दोघेही मस्त फिरायचे, पिक्चर पाहायचे. सगळं काही अगदी छान होतं. मात्र काही दिवसांनी कोण जाणे पण त्यांच्यामध्ये दुरावा यायला लागला. खरं या दोघांच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली होती. हा व्यक्ती तिच्यासोबतच राहत होता. मितेश नावाचा हा व्यक्ती या जोडप्याच्या घरी टॉमची टेकरचं पाहायचा. मितेश हा टॉमची खूप चांगली काळजी घ्यायचा. हळूहळू तोही टॉमकडे दुर्लक्ष करायला लागला. बायकोही आपल्याकडे लक्ष देत नाही. तिचंही प्रेम पहिल्यासारखं राहिलेलं नाही. मितेश पण पहिल्यासारखी काळजी घेत नाही. कारण मितेश आणि स्वरा एकमेकाच्या प्रेमात पडले होते. हे दोघेही प्रेमात इतके अखंड बुडाले की त्यांनी टॉमकडे दुर्लक्ष करायला लागले होते. कित्येक वेळा हे दोघे दिव्यांग टॉमला घरात एकटे टाकून बाहेर फिरायला जायचे. त्याला जेवायला न देता उपाशी ठेवायचे. घरात तासनतास कोणीही नसल्यामुळे त्याला लघवी करायला घेऊन जायलाही नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावर पॅन्टमध्येच लघवी करण्याची वेळ आली. हे दोघे प्रेमात इतके वेळे झाले होते की तो घाणीतच बेडवर पडून राहायचा. इतकंच नाही तर या दोघांनी त्याला गुलामासारखं वागणूक दिली होती आणि तेही तब्बल 4 वर्षे हे सगळं ते करत होते. टॉमला वेदना असह्य झाल्या होत्या. त्याने मित्र आणि बहिणीला त्याचा त्रास सांगितला. मित्र आणि बहिणीच्या मदतीने टॉम या दोघांना घेऊन कोर्टात गेला. हे प्रकरण कोर्टात उभं राहिलं. त्याने कोर्टात सांगितले की पत्नी स्वरा त्याला खूप त्रास द्यायची. स्वराला भेटण्यापूर्वी त्याचे एक चांगलं करिअर होतं. मी नॉर्मल जगायचो. मित्रमंडळी होती. खूप चांगलं आयुष्य होतं. जेव्हा मी स्वराला भेटलो तेव्हा तीही खूप करायची माझ्यासाठी. मात्र ज्यावेळी मितेश आणि माझी काळजी घेण्यासाठी आला त्यानंतर आमच्यामधील नातंच बदललं. यावर निकाल देताना न्यायाधीश विलियन ऐश्वर्य यांनी पत्नी स्वरा समरसेट होऊ यांनी केअरटेकर मितेश गुप्ताला 11 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ते निकाल वाचताना म्हणाले की टॉमला अत्यंत वाईट अवस्थेत ठेवण्यात आले होते. त्याला जेवण आणि पाणी देखील मिळत नव्हतं. बाथरूमलाही जाण्यासाठी त्याला भीक मागावी लागायची. तरी त्याच्या वेदना कोणी ऐकत नव्हते. हे अतिशय वेदनादायी आहे. टॉमने कशा प्रकारे या सगळ्यातून मुक्तता मिळवली यासाठी टॉमसाठी एक लाईक करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.